या मंडळात नवरात्रीची सुरुवात कशी झाली? या मंडळात नवरात्रीची 1976 साली झाली. ते पण अशी सगळी मुलं बसलेली. आपण देवी आणा म्हणून असे भंकस करत करत ती देवी आणली. देवी आणल्यानंतर ती छोटी आणलेली पहिली, एवढी होती. त्याच्यानंतर आमच्याकडे पिंप होत्या, पिंपातील बसवली कमळावरती. त्यानंतर दुसऱ्या वर्षी आम्ही छोटी परत 2.5 फुटाची आणली. तिसऱ्या वर्षी पण 2.5 फुटाची आणली. चौथ्या वर्षीनंतर ती आमच्याकडे जयश्री करून आहे, तिने नवस केलेला की माझं जर काम होत असेल, चांगलं होत असेल तर मी मोठी देवी देणार. त्यावर तिने डायरेक्ट आम्हाला ते 5.5 फुटाची देवी दिली. त्याच्यामुळे तिकडनं आम्ही उचलून देवीचं इथे स्थापना केली. हां, त्यामुळे देवीची स्थापना इथे केली. त्यानंतर देवी जो तशी जे देवी हे झालं तशी ते देवीची साईज पण मोठी होती. 5 फूट 6 फूट 7 फूट अशी होत गेली. आणि सगळ्या इकडे मंडळांनी सगळ्या मुलांनी सगळ्यांचा हातभार आहे. ही देवी सगळ्यांना पावणारी आहे. पहिली गोष्ट म्हणजे इकडे सगळे आमच्याकडे जी देवी जी आहे ती सगळ्यांनी पावणारी आहे. ही जेवढा कोळीवाडा आहे तो इकडे सगळे इथे आनंदाने इथे पाया पडत येतात. आणि तेव्हा इथे मोठा गरबा व्हायचा. असं कुठेच गरबा होत नव्हता, तसा इथे गरबा होत होता. गेले 7-8 वर्ष गरबा इथं होत होता. नंतर पावसाचं हे आल्यामुळे आम्ही थोडा गरबा बंद केला म्हणजे काय आलं, इथे थोडा प्रॉब्लेम पण व्हायला लागला की आम्ही पहिला कपलला एंट्री द्यायचो, बाकीच्या एंट्री कोणाला द्यायचो नाही. त्याच्यामुळं बाहेरची माणसं यायची, ते बोलायचं आम्हाला एंट्री का देत नाही. त्यानंतर बंद केला. असं छोटं देवी छोटी होत असताना देवीला आता ह्या वर्षी 50 वर्ष झालेली आहेत. 50 वर्ष असताना 1 वर्ष अगोदरच आम्ही देवी 50 वर्ष आहे तर कार्यक्रम राबवले. आम्ही सगळ्या या इकडे सगळ्या मुलांनी कार्यक्रम राबवले, चांगलेले कार्यक्रम राबवले. म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडांगण, फुटबॉलची मॅच, कबड्डीची मॅच, क्रिकेटची मॅच, असे सगळे मॅचेस ह्या मुलांनी राबवले. आणि इकडची जी मुलं आहेत ती म्हणजे बोलतात दिवस रात्र काम करणारी मुलं आहेत. ह्या मुलांमुळेच ही देवीची स्थापना चांगल्या पद्धतीने. मी राहतो अंधेरीला, पण मी ह्या मंडळाचा अध्यक्ष आहे. पण त्यांच्या पाठीशी मॉरल सपोर्ट म्हणून त्यांना देतो. आणि ही मुलंच सगळी काम करतात. मी काय हातभार लावत नाही जरासुद्धा. ही मुलंच सगळी काम करतात. सगळ्या वर्गणी पण हीच मुलं आणतात. सांस्कृतिक कार्यक्रम हे लोक करतात. आता हे सगळं तुमचे डेकोरेशन दिसते, ह्या मुलांच्याच कृपे मी सगळं झालेलं आहे. आमच्याकडे सगळे इथे मोठमोठे वर्गणी मागत नाही आम्ही कोणाकडेच, कुठल्या बिल्डरकडे पैसे मागत नाही, काय नाही. ह्या मुलांच्याच खिशातनं पैसे, देवीची मूर्तीसुद्धा ही मुलांच्याच खिशातनं आणतो आम्ही. बाहेरच्या मुलांकडनं कोणाला पैसे मागत नाही. आता ही देवीची मूर्ती जी राबवली गेली त्या मुलांनीच सगळ्यांनी पैसे काढले. ते पण 2,80,000 जमा झाले. त्यातले देवीची मूर्तीला पैसे अर्धे पैसे बारदेवे जमा केले. कारण हे मंडपाचा खर्च करणं, सगळं करणं हे मुलंच करतात. आणि इकडचे मुलं प्रांजळपणे चांगले म्हणजे हुशारच आहेत. मुलं मुली इकडचे सगळे रहिवासी मित्रमंडळ सगळे, इकडचा परिवार, इकडचंच नाही आमच्या शेजारचे जिथे आहेत ना सर्व मंडळ ते पण सगळे चांगले आहेत. म्हणजे सगळे येऊन इथे हातभार लावतात. देवीची मिरवणूक दिवशी पण सगळेजण इकडचे एवढे माहोल आमच्याकडे एकदम सुंदर असतो. यंदाची मूर्ती कोणी साकारली आहे? यंदा अरुण दत्ते करून आहे. आणि मूर्तिकार एकदम चांगला आहे. म्हणजे त्याचं नाव आहे, या मुंबईत नाही सगळ्या महाराष्ट्रात पूर्ण नाव आहे. तर ही मुलं काम आलेलं आपण त्यांच्याकडे जाऊ. आणि आपलं 50वं आहे त्याच्यामुळे तो एकदम सुंदर मूर्ती बनवतो. आपण त्यालाच सांगू. आणि त्याप्रमाणे ह्या मुलांनीच ती सगळे घेऊन तिकडे गेले अरुण दत्तेकडे. आणि त्याला सांगितलं की असंच आमचं 50वं वाढत. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही सांगता की आम्ही सांगू मूर्ती. ते मुलं बोले अशाची तुम्ही आम्हाला दाखवा कुठल्या मूर्ती आहेत. तर त्याप्रमाणे ह्या लोकांनी जी मुलं आहेत आपली ती गेली आणि ठरवून आली. इकडे 1-2-4 मुलं सगळीच मुलं गेलेली आणि ठरवून आली. आणि सांगितलं की ही मूर्ती आम्हाला अशी पाहिजे. आणि 50 वर्ष असल्यामुळे आम्हाला सुंदर आणि देखणी अशी मूर्ती हवी असं त्यांनी सांगितलं. त्याप्रमाणे ती बनवलेली आहे. आणि सुंदर कलात्मक त्याचं आहे काम. आणि त्याच्यावर त्याला ॲप्रिशिएट आम्ही करतो. यंदा तुमचं 50वं वर्ष आहे तर तुम्ही ह्याची सुवर्ण क्षणाची सुरुवात कशी केली? आम्ही गेल्या वर्षी मीटिंग घेतली 49 वर्ष आणि पुढल्या वर्षी 50वं वर्ष. इकडे सगळे महिला, इकडची सगळी मुलं यांना सांगितलं आपण 50 वर्ष साजरा करायचं आहे, कसं करायचं, काय करायचं, पैसा खर्च होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी सांगितलं नाही जरा हटकेच करूया. जानेवारी कोळीवाड्यात कुठे अशी मूर्ती बनणार पण नाही आणि असं डेकोरेशन पण करणार नाही. त्यामुळे ह्या मुलांच्या सहकार्याने आणि 1 वर्षापासून आमची दृष्टिकोन तसं होता की करायचं चांगलंच करायचं असं ठरवलेलं. त्याप्रमाणे ह्या मुलांनी त्याच्यानं 1 वर्षापूर्वी ठरले असल्यामुळे कसं डिझाईन करायचं, काय करायचं, कुठलं हे लोकांनी सगळे सेट बघून आलेले. म्हणजे कसं अरेंजमेंट करायची, मूर्ती कशी पाहिजे, त्याला मूर्तीला शोभेल असं स्टेज कसं पाहिजे, हे डेकोरेशन कसं पाहिजे, ह्या मुलांनी त्या टायमाला सगळ्याकडे गेलेले. म्हणजे जे आहेत डेकोरेटिव्ह त्यांच्याकडे सगळ्यांकडे फिरून राहिले. म्हणजे पिक्चरचे सेट बीट असतात त्यांच्याकडे पण गेलेले. आम्हाला सेट भेटेल का, असं भेटेल तसं भेटेल का, त्याप्रमाणे सगळ्याकडे जाऊन हे लोक सगळ्यांनी केले. आणि शेवटी मग आम्ही ठरवलं की
आमच्याकडे परळीचा एक मित्र आमचा आहे, आमच्याचकडचा आहे. तो बोला आपसा मी बनवून देतो पाहिजे तुम्हाला सेट चांगला. त्याप्रमाणे आम्ही त्यांनी ह्या परळीच्या मुलाने परब करून आहे त्यांनी हा सेट बनवला. आणि हे सगळं जे वरचं आहे का म्हणजे बाकीचं तो पण परळीचाच आहे. त्यांनी हे सगळं करून दिलेलं आहे. आमच्याच मित्र आहेत ते सगळे. आणि त्यांनी सुंदर असं बनवलेलं आहे स्टेज. आणि हे सगळी त्यांना मदत करणं जे काय आहे ते ह्या सगळ्या मुलांनी केलं रात्रभर. आणि पाऊस होता, धो पाऊस पडत होता, तरी या मुलांनी कधीच घरी गेले नाही. 2-2, 3-3 बाया पण काम केलं आहे. कारण का आपली 50 आहे आणि काम केलं तर आपलं यशस्वी होऊ आपण. तसंच या मुलांनी काम केलेलं नाही, सगळे यशस्वी झालेलो आहे आम्ही. आणि त्याप्रमाणे असं तुम्ही बघाल असे कारण माहोल आमच्याकडे भरपूर असतो. त्यादिवशी कार्यक्रम होता इथे छान. त्या कार्यक्रमात म्हणजे बोलताना एवढी गर्दी, तुडुंब गर्दी होती. तो कार्यक्रम बघून सगळ्यांच्या तोंडात म्हणजे बोटं घातली आहे तोंडामध्ये. असं एवढा मोठा छान कार्यक्रम झाला. आमच्याकडे कार्यक्रम छानच असतात. सगळेच कार्यक्रम जे घेतो आम्ही ते छानच कार्यक्रम. कुठलाही मॅच असून दे, कुठला कार्यक्रम असो, हळदी कुंकू असून दे, काही असून दे. आता पण कुमकुमचा कार्यक्रम होता तेव्हा एवढ्या बायका येतात ना इथे कुमकुम करण्यासाठी विसावे बाहेर. म्हणजे आम्हाला त्या सांगायला लागतो थांबा म्हणून. आता भंडारवाड्याच्या माऊलीचा जय असो.